जय हिंद जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे नर्मदे हा हे बघ आता सकाळी 6 वाजले आणि आप 6 नाही 5:30 वाजले आणि आता मी निघण्याची तयारी केली आहे बघा. तर इथून आता निघणार आहे. आज 6वा दिवस बघा आमचा परिक्रमेचा. आज परिक्रमा 6व्या दिवसाला सुरुवात करत आहे. तर खरोखर म्हणजे आज फार आनंदात परिक्रमा आज. पण आज परिक्रमा संपूर्ण रोडनी त्यामुळे थोडा त्रास होणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे मातेची मूर्ती बघा या सर्वांमध्ये सुंदर अशी आमची परिक्रमाची पूजा चालली बा. ईश्वर सभा आम्ही आता हवेने चाललोय बा. हवेने बडवानी. बडवानी जिल्हा आहे. तर इथून 29 किलोमीटर आहे बडवानी. आणि आता 6:30 वाजले बघा सकाळचे. आणि बडवानीला आम्ही संध्याकाळपर्यंत आज मुक्कामी जायचा निर्णय घेतला आहे. पण आता नर्मदा मैया कुठपर्यंत पोचवते ते तिच्या हातात आहे. तर बघा हा हायवे बघा, हा नॅशनल हायवे बडवानी MP मधला. मंडाखेडा काय हे गाव आलेले बघा. इथं हायवेच आहे आम्हाला. आता हायवे कुठपर्यंत आहे? बडवानीपर्यंत हायवे. आणि नंतर बघा आम्ही मग बडवानी जाणार. आता इथं हॉटेलांनी बघा चहा बनवलं. तर बघा इथं आम्ही आता नाश्ता करतोय बघा. इथं त्यांनी पोहे दिले आणि चहा घेणार आहे आणि लगेच पुढे जाणार. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा हे आता एक सिटी लागली. कोणचं आहे मरखंडा का काय? मरखंडा का काय ते गावाचं नाव आहे. ते काय नावं लक्षात येत नाही. ते नावं आपली वेगळी. नर्मदे हर नर्मदे हर. तर हे असं चाललंय पहा. आम्ही आता हे सिटी शहर आलं. जरा थोडं अडचण होती, निवांतपणा वाटत नाही. पण आता आहे थोडं. आता गेल्यावर जायची बघ. ही चांगली मोठी सिटी आहे बघा. पण त्या सिटीचं नाव काय सांगता येत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर हे अंजड म्हणून गाव आहे बघा. आणि दादा या महाराजांनी आम्हाला इथं थांबवलंय बघा. तर ते म्हणले बिस्किट घेऊन येतो तुम्हाला. आता हे काय वजा आम्हाला ते नको वाटतं घ्यायला. आता काय सांगायचं. पण आता ते नाही म्हणता येत नाही. प्रसाद ते महाराज गेले बघा. हे एक सरळ नाही. नर्मदे हर. एक मिनिट हे बघा. हे बाबांनी प्रसाद दिलाय बघा. या बाबांनी. नर्मदे हर. महाराज अपना नाम क्या है? इधर के रहने वाले? सैलून की दुकान दे रही है. हाँ इनका दुकान है. देखो ये सैलून की दुकान है इनकी. तर यांनी बघा यांनी परिक्रमा केली आहे बघा. कितना दिन हो गया? 1.25 महीना होगा. ये धागा. हाँ धागा तो है. 1.25 महीना हो गया. 1.25 महीना आज हाँ, होगा. आज 1.25 महिना होगा यांची परिक्रमा पूर्ण झाली पहा. तर किती म्हणजे असे ते बघा त्यांनी आम्हाला थांबवून हे केलं. कारण शेवटी ते त्यांना जाणवलं की खरोखर परिक्रमा म्हणजे काय आहे.
कसं असतं काय असतं नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा इथं हे मेडिकल आहे. त्या मेडिकलमधून बघा आता मी स्प्रे घेतला बघा ते 150 रुपयाचा. कारण ते पाठीला ते भोजनाचे पट्ट्याने लय म्हणजे असं दुखतं संध्याकाळी. त्याला स्प्रे मारला की ठीक होतं. तर तो स्प्रे घेतला बघा. तो मिळालाच नाही पण आता इथं तो मिळाला मेडिकल. आज म्हणलं काय आता शेती त्यामुळे काय लागेल त्या वस्तू सगळ्या इथंच घ्यायच्या. परत एकदा आतमध्ये गेलं की काहीच मिळत नाही. तर हे बघा ही बडवानी 16 किलोमीटर आणि बावनगंज 24 किलोमीटर. तर हे बडवानी जिल्हा आहे बघा. बडवानी नर्मदे हर असं आहे. बाया गर्दीतून चालायला अवघड होते पण चाललोय गर्दी नाही लागत. हे आता पुढे गेल्यावर परत मार्ग बदलणार. हे महाराज आहे बघा त्यांनी आता आम्ही चाललो मार्गी. हे बघा हे महाराष्ट्रीयन बघा हे इथं व्यवसाय करतात. तर हे महाराष्ट्राचे तर त्यांनी आता आम्ही चाललो होतो त्यांनी चहा प्यायला हाक मारली बघा. तर आम्ही चहा प्यायला आलोय बघा आता. नर्मदे हर नर्मदे हर. आता इथून बघा आता साधारण आता 11 वाजायला आले आणि आता जेवणाचा टाईम झाला. आता इथं हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी बोलली होती महाराज नाश्ता करा. पुन्हा म्हणलं नाश्ता नको आता नाही म्हणलं चहा तरी घ्या. पण चहा नको म्हणलं कारण काय आता हे डांबरी तापलेले ऊन लागायला लागलं. तर हे डांबरीने आम्हाला आता 10-12 किलोमीटर ह्या डांबरीचा प्रवास आहे. आम्हाला वैताग आला बघा सकाळपासून या डांबरीचा. गाड्या नर्मदे हार नुसती वाटणी नर्मदे हार करून नुसतं असं म्हणजे नको झाले. तर असं जंगलचा रस्ता असला तर मग जरा बरं पडतं. म्हणजे आपलं चांगलं नामस्मरण करता येतं. नर्मदे हार. हां तर हे असं आहे बघा. आणि आता 1.5 किलोमीटर राहिले असं तिथं जाऊन विश्रांती करायची जेवण भोजन करायचा प्रसाद आणि मग पुढं निघायचं बघा. तर हे आता रोड जास्तो राहता आम्हाला त्रासच आहे आजच्या दिवस. ठीक आहे आता कारण काय तिकडं आतमध्ये नदीचं बंधारा अडवला आहे. पाणी आलं वर त्यामुळे त्यांनी तो रस्ता बंद केला आहे आणि इकडून जायला सांगितलं. हे आता आमचं अंतर वाढलं बघा. त्याच्यामुळं 150-200 किलोमीटर अंतर वाढलं इकडचं तिकडचं. परत 400 किलोमीटर अंतर वाढलं. ते असं झालं बघा. चला काय हरकत नाही. नर्मदे हे बघा इथं नर्मदे हर अन्न क्षेत्र हे आश्रम आहे बघा. आता आम्ही 11:30 झाले बघा. चला 11:30 झाले आणि आता लेस टाईम झाला आता आश्रमात मिळाला बघा. आणि कारण हायवे रोडला आश्रम अंतरावर असतात आणि नदी किनारी 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरवर आश्रम. हे आता हे असं आहे बघा. हा आश्रम आहे बघा. इथं मंदिर आहे इथं. आता हे आश्रमात काम मस्त चप्पल इथे करायची. नर्मदे हार हे बघा इथं असं मंदिर आहे. नर्मदे हार. किधर अंदर हो. हे इधर आसन लावून घ्या म्हणे. क्या बोले नर्मदे हर टाका. हो नर्मदे
आसन लावलं बघा आमचं आता इथं. आणि आता एक हा नर्मदे हर. हे बघा आता आता म्हणलं आता इथं पोचलोय. आता महाराज म्हणले पहिले आपण आता इथं आता गरम झाले आता पहिले आंघोळ करून घेतो, कारण ओढण्याच्या आंघोळीला फ्रेश होतं. आणि म्हणलं मग जेवण करू, मग प्रसाद घेऊ आणि मग 2 तास आराम करू. 2ला किंवा 3ला इथून निघण्याचा प्रयत्न करू. ही बघा व्यवस्था चांगली आहे. व्यवस्था असतीच तसे काय अडचण नाही. आलेल्या का बेड बीड सगळं अगदी व्यवस्थित अगदी आराम करायला असतं. तर आता जातो फ्रेश होण्यासाठी. नर्मदे हर. हे बघा आता आम्ही आता फ्रेश झालो बघा आता. आणि आता आम्ही जेवणासाठी त्यांनी प्रसाद घेण्यासाठी बोलवले बघा. आता प्रसाद घेऊ. हे बघा इथं आता प्रसादासाठी इथं बसायला टाकलं. विशेष सूचना हे म्हणजे सूचना असतात त्या पाळाव्या लागतात. आश्रम नियम, मंदिराचे आश्रम व नियम हे बघा हे असे असतात. तर हे नियम सगळे पाळावं लागतात. हे इथं भोजन कक्ष आहे बघा. हे भोजन कक्ष आहे. आणि इथं एक झुडी घ्या बरं आपण जर नर्मदे. बघा आता 3 वाजले बघा. आणि आश्रमातून आम्ही आता बाहेर पडलो आणि आता निघालो बघा परिक्रमेला सुरुवात केली. तर आधी फ्रेश झालं बघा आत्ता इथं आज. आणि आज तब्येत पण जरा ठीक वाटते. आणि आज आमचं परिक्रमेचा म्हणजे प्रवास पण भरपूर झाला आहे. आणि त्यामुळं आज समाधानी. नर्मदे हा. नर्मदे हा. बडवानी इथून 7 किलोमीटर आहे. आत्ता वाजले 3:45 वाजता आल्यात. तर आता मग आता महाराजांनी इथं चहा प्यायला बोलवले. तर इथं आता चहा घेतो, पाणी दिले आणि चहा घेऊन परत पुढं जाणार. नर्मदे हार. नर्मदे हार. आत्ता 5 वाजले बघा. आमची यात्रा चालू आहे. आणि आता बडवानी जिल्हा इथून 3 किलोमीटर राहिले आणि तिथंच आश्रम आहे. तर बहुतेक आता अर्ध्या तासात तिथं पोचू 5:30पर्यंत. पण समजा तिथं जर पुढं जर एखादा शेजारी जर आश्रम असं खेळून दुसरा, तर मग तिथं पुढं जाऊ. पण 6 वाजेपर्यंत चालायचं. पण बाळवाडीच्या जवळपास कुठंतरी आम्ही आज मुक्काम करणार आहे पहा. तर हे असं आहे. ह्या रोडनी आणि ह्या गाड्याच्या आवाजाने कालपासून नुसतं डोकं बधीर झाले. तर आता ह्या बाळवाडीपासून तर जंगल मार्ग लागणार आहे. तर आम्ही जंगल मार्गाने जाणार आहे. कारण ते जंगल मार्गाने गेलेलं परवडत, पण रोडचं परवडत नाही. आता हे काय आहे, ती नदीचं ते पुढं फुवारा आल्यामुळं, पाणी बंद केल्यामुळं इकडं तिकडून बंद गेले. म्हणून ह्या मार्गाने यायची पाळी आली बघा. आणि वाहण्याशिवाय 200-400 किलोमीटर पण रनिंग वाढलं. तर ते रनिंग वाढलं का, पण ते रोडचं ट्रॅफिक काही सुचून देत नाही. नर्मदे. हे पहा आता मी बडवानी जिल्हा इथं आलोय बघा. आणि आता 1.5 किलोमीटर आश्रम आहे. काय आश्रमाचं नाव आहे?
सिद्धेश्वर महादेव मंदिर आश्रम आहे तिथं. तर तिथं मुक्काम करायचा आहे, पण आता मला 5:15 झाले. पुढे जायचं होतं, पण पुढे जंगल मार्ग आहे. मग आश्रमात चौकशी करून पाहू, जर पुढं आश्रम जर असेल जवळपास एखादा तर पुढं जाऊ, नाहीतर मग त्याच सिद्धेश्वर आश्रमात आज मुक्काम करायचा बघा. आणि आज येता यांनी चहा प्यायला, पाणी प्यायला हाक मारलेला, चहा घेतला बघा. आम्ही आता जाऊ, पण 5 मिनिटं करावा. तर आजचा 6वा दिवस आनंदात गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रोडचा असल्यामुळं या रोडने लई त्रास झाला. तरी पण आम्ही अंतर आज 4 किलोमीटर वाढलो. आज 34 किलोमीटर नाही का, आज आम्ही 34 किलोमीटरचा रेकॉर्ड ब्रेक केलो. तर म्हणजे एवढ्या याच्यावर रोड असतो, पण उद्या आम्हाला हा रोड बंद होणार आहे. उद्या शुलपाणी मार्ग नाही, कोणताही मार्ग तो माहीत नाही, पण जंगल मार्ग आहे. जंगल मार्ग जाणं. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा, हे बडवानी श्रीराम चौक. आणि आता इथून बघा शेजा, जय राम, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर नर्मदे. ते बघा आता इथून असं जायचं बघा. तिथं बस स्टँड आहे आणि त्या बस स्टँड शेजारीच आश्रम. हे बघा बडवानी आम्ही पोचलो बघा. आणि आश्रम पण आला बघा, श्री सिद्धेश्वर मंदिर बडवानी. इथंच आश्रम आहे बघा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा, याच्यात मंदिर आहे आणि इकडं आश्रमाचं गेट आहे. आणि हा राजघाट रोड आहे. म्हणजे उद्या पण आम्ही सकाळी ह्याच रोडने जाणार आहे, जंगल मार्गे. तर हे बघा, इथं असं आहे बघा आश्रम. अगदी सुंदर असं आश्रमाचं नियोजन आहे पहा. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा, इथं नर्मदे मातेचं मंदिर आहे बघा. चप्पल पुजारी चप्पल कुठं. हां, तर हे बघा इथं श्री जयराम, श्रीराम हनुमान मंदिर आहे बघा. इथं हनुमान मंदिर आहे असं. नर्मदे हर. हे बघा, सुंदर अशी इथं व्यवस्था आहे बघा. हे बघा, इथं हा सिद्धेश्वर मंदिर आश्रम आहे बघा. आणि आता इथं आलो बघा आम्ही. आज मुक्काम करणार आहे आणि मग उद्या सकाळी इथून सकाळी मार्गस्थ होणार आहे. आता जंगल मार्गे जाणार आहे. सुंदर असा आश्रम आहे बघा इथं. हा बरोबर व्यवस्था पण चांगली आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाराज आम्हाला आसन लावून देतात बघायचं. किती अगदी सुंदर आणि भव्य असं जागा आहे बघा इथं. अगदी निसर्गरम्य वातावरणासारखा आश्रम आहे बघा. आणि सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थांतर्फे आज चालवला जातो बघा. खरंच सुंदर असं नियोजन आहे, आवडलं. नर्मदे हार. मी आसन लावलो बघा आणि आता बसलो. आज जरा लवकरच आसन लावलं, कारण आज पुढं जायचं होतं. पण आता जाऊ दे, आता आज इथंच बडवानी जिल्ह्याच्या ठिकाणी इथंच आश्रम व्यवस्था सुंदर आहे. इथंच थांबू आणि उद्या सकाळी मग तुम्हाला दाखवतो पुढचं. उद्या जंगल रोड येऊया. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे अनेक लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. नर्मदे मैयाची कृपा सगळ्यांना दिसू द्या, पाहू द्या हे कसं असतं परिक्रमा. तर हे खरोखर सर्वांना शेअर करा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार.